राज्य शासनाने प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूरसह 12 जिल्ह्यांच्या विकासाला चालना देणारा असून शक्तीपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे असा एकमुखी निर्धार शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ झालेल्या मेळाव्यात बाधित शेतकऱ्यांनी केला आहे। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापुरातील मुस्कॉन लॉन येथे कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यासाठी भाजप नेते खासदार धनंजय महाडिक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी 1000च्या वर शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सही केलेले पत्र पाठवलेले आहे। आजही 200 शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। शेतकऱ्यांचं कोणतेही नुकसान न करता बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना जमिनीचा भाव देण्याची शासनाची भूमिका असून महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण करण्याच्या दृष्टीने हा महामार्ग असून मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वाढणार असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली। तर 1000च्या वरती शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। स्वतः 200च्या वरती शेतकरी उपस्थित राहून त्यांनी याला समर्थन दर्शवलेलं आहे आणि शासनाची देखील भूमिका आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान करायचं नाही आहे। बाजारभावाप्रमाणे त्याला त्या जमिनीचा दर द्यायला पाहिजे, शासनाची भूमिका आहे। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलात तर या ठिकाणी या महामार्गाचा त्या भागातील शेतकऱ्यांना फायदा होतो हे पूर्वी समृद्धी महामार्गानं देखील दाखवून दिलेलं आणि इतर महामार्गाने देखील दाखवून दिलेलं आहे। या महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण करण्याच्या दृष्टीनं मुंबई बांदा असेल, मुंबई नागपूर असेल आणि वर्धा बांदा असेल, अशा पद्धतीनं हा महामार्ग तयार झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक वाढेल, या ठिकाणी उद्योगधंदे वाढतील। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नाशिकपासून 100 किलोमीटरवर या ठिकाणी वाढवण बंदर जे आहे या ठिकाणी हे देशातील सर्वात मोठं बंदर आहे। या महामार्गामुळे हे देखील महाराष्ट्राला जोडलं जाणार आहे आणि त्यामुळे असे अनेक फायदे आहेत की ज्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे। महाराष्ट्राच्या प्रगतशील महामार्गाला हजारो शेतकरी पाठिंबा देत आहेत। शेतकऱ्यांची महत्त्वाची जी मागणी आहे ती योग्य मोबदला मिळावा आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना भेटून योग्य मोबदला देण्याची ग्वाही दिली असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी सांगितलं। बाधित शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे किंवा जी मागणी आहे की आम्हाला चांगला दर मिळाला पाहिजे जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला स्थिर स्थावर आम्हाला करता येईल। 3 दिवसापूर्वी ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कोल्हापूर दौऱ्यावर होते त्या दिवशी रात्री 11 वाजता 200 शेतकरी यापैकी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की महाराष्ट्रातला सर्वात चांगला उच्चांकी दर आम्ही या शेतकऱ्यांना देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली असल्यामुळं मोठ्या प्रमाणात याला समर्थन मिळतं आहे। आणि आज आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी इथं येऊन 6 ठराव केलेले आहेत। हे 6च्या 6 ठराव आम्ही महाराष्ट्र शासनाच्या पुढं नेण्याचं अभिवचन त्यांना दिलेलं आहे आणि सगळ्यात चांगला मोबदला देऊ याचंही अभिवचन आम्ही या सर्व शेतकऱ्यांना दिलेलं आहे। यावेळी बाधित शेतकऱ्यांनी आपली मनोगते आणि सूचना या मेळाव्यात व्यक्त केल्या। त्याचबरोबर 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे उद्योगधंदे व्यापार विकास वाढण्यासाठी मदत होणार आहे। त्यामुळे मूळ आराखड्याप्रमाणे हा प्रकल्प पूर्ण करावा यासह 60 ठराव देखील या मेळाव्यामध्ये मंजूर करण्यात आले। या मेळाव्याला शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, कृती समितीचे निमंत्रक दौलतराव जाधव, राजू शिंगाडे, शिवाजी जाधव, ॲडव्होकेट नवनाथ पाटील, शुभांगी पवार, मंगलताई साळुखे, रुचिला बंदन, संजय नांदले, विजय भिसे, प्रशांत देसाई, अमोल मगदूम, दत्तात्रय कुलकर्णी यांच्यासह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।